जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ड्रायव्हर सुरक्षा एकता मंचच्या वतीने ड्रायव्हर आक्रोश धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील सर्व असंघटित ड्रायव्हर बंधूंच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 36 मागण्या घेऊन नागपूर हिवाळी अधिवेशनात ड्रायव्हर सुरक्षा एकता मंच या संघटनेच्या माध्यमातून एक दिवसीय ड्रायव्हर आक्रोश धरणे निदर्शन करण्यात आले। यामध्ये मुख्य मागणी समस्त असंघटित चालकांच्या सुरक्षेसाठी सारथी आयोगाची स्थापना करण्यात यावी, एकूण सर्व प्रकारच्या असंघटित चालकांचा सर्वे करण्यात यावा, असंघटित चालकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व चोरीला गेलेले ट्रक टर्मिनल शोधण्यात यावा, महामार्गावर चालणारे मोठमोठे ट्रक व कंटेनर यांना ट्रॅकिंग सिस्टीम आणावी, अशा आणि 36 प्रकारच्या मागण्या घेऊन ड्रायव्हर सुरक्षा एकता मंच महाराष्ट्र यांच्या माध्यमातून हे धरणे निदर्शन करण्यात आले। या धरणे निदर्शन यांचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दीपक गोहिल यांनी केले असून त्यांच्या बरोबर श्री रमेशजी गराडे नागपूर जिल्हा अध्यक्ष, श्री हेमंतजी नानोटकर नागपूर उपाध्यक्ष, श्री मुकुंद रजा कुरेशी, श्री राजेंद्र ससराम, श्री संतोष चांदेकर, श्री गजानन नागपुरे, संजय उपरे, योद्धा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश दंडगवळ, योद्धा वाहन चालक मालक असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा, समीर संधी, मधुकर हेरवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री किरण पाटील मामा। ड्रायव्हर लोकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही आहे आणि ड्रायव्हर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा असून ड्रायव्हर लोकांना जाणून बुजून सरकार प्रशासन दुर्लक्ष करत आहेत। त्याचबरोबर गावगुंड महामार्गावरती होणारे अन्याय अत्याचार हे काय थांबायला तयार नाही आहे। बरेच वेळेस सरकारला निवेदन देऊन सुद्धा त्याचं सरकार दखल घेत नसल्यामुळे आम्हा लोकांना, संपूर्ण ड्रायव्हर लोकांना आणि ड्रायव्हर सुरक्षा एकता मंचच्या सर्व पदाधिकारी या लोकांना या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलं आणि हे हिवाळी अधिवेशन चालत असताना या ठिकाणी आम्ही लोकांनी आंदोलनाचा बडगा उचललेला आहे। कारण ड्रायव्हर लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत ड्रायव्हर लोकांवरती अन्याय अत्याचार वाढत राहणार तोपर्यंत आम्ही लोक आवाज उचलत राहणार। त्याचबरोबर जर हे अन्याय अत्याचार वाढत गेले तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये जनतेला, प्रशासनाला आणि संबंधित लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होईल। या गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्यावी। त्याचबरोबर आमच्या ड्रायव्हर लोकांना न्याय आणि अन्याय अत्याचारापासून वाचवावं आणि जे काही अन्याय अत्याचार वाढत चालले रस्त्यावरती त्याला त्वरित थांबवण्यात यावे। धन्यवाद। ड्रायव्हर एकता जिंदाबाद, परिवहन मंत्री जिंदाबाद, ड्राइवर एकता जिंदाबाद, सारथी एकता जिंदाबाद, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।